मागील भागात आजपर्यंत त्याच्यासोबत रात्र घालवून गेलेल्या कोणत्याही मुलीची नावही त्याला आठवत नसे. पण आज या साध्या ड्रेसमधील मुलीचा स्पर्श, तिची ती भीती आणि तिचा तो सुगंध त्याच्या मनातून जात नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अनन्याचा तो निरागस चेहरा तरळत होता. ती कोण होती? ती अशी कशी निघून गेली? अथर्वने मनातल्या मनात स्वतःला विचारले. ते एका रात्रीने सुपरस्टार अथर्व देशपांडेचे आयुष्य कायमचे बदलून टाकले होते. आता पुढे सकाळचे साधारण 10 वाजले होते. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश काचेच्या खिडक्यांमधून आत येत होता. पण हयात हॉटेलच्या रूम नंबर 701 मध्ये मात्र एका भयंकर अस्वस्थतेचे वादळ निर्माण झाले होते. अथर्व त्याच्या विशाल बेडरूममध्ये उभा होता. त्याच्या अंगात रेशमी नाईट गाऊन होता. केस अस्ताव्यस्त झाले होते आणि डोळ्यांखाली जागरणाची काळी वर्तुळे दिसत होती. आज त्याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. त्याचे लक्ष कशातच लागत नव्हते. तो पुन्हा पुन्हा त्या बेडच्या बाजूला जात होता जिथे काल अनन्या झोपली होती. त्याने हळूच बेडच्या चादरीवर आपला हात फिरवला. त्याला अजूनही तिच्या मऊ आणि उबदार स्पर्शाचा भास होत होता. त्याने उशी नाकाजवळ नेली. त्या उशीत अजूनही अनन्याच्या साध्या सुती कपड्यांचा आणि गुलाबाचा मंद नैसर्गिक सुगंध रिंगाळत होता. अथर्वने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याच्या डोळ्यांसमोर कालच्या रात्रीचे दृश्य स्पष्ट तरळू लागले. तिचे ते घाबरलेले डोळे, तिचे थरथरणारे ओठ, तिचा तो साधा निळा कुर्ता आणि तिने त्याच्या किसला दिलेला तो नाजूक निरागस प्रतिसाद. अचानक बेडरूमचा दरवाजा उघडला आणि त्याचा पर्सनल मॅनेजर करण घाईघाईने आत आला. अथर्व, अरे तू अजून तयार नाही झालास? खाली गाडी तयार आहे. आज फिल्मचा पहिला शॉट आहे. प्रोड्युसर, डायरेक्टर आणि पूर्ण मीडिया तुझी सेटवर वाट बघत आहे. चल लवकर, करण काळजीच्या स्वरात म्हणाला. अथर्वने हळूच मान वळवून करणकडे बघितले. त्याच्या डोळ्यात कसलाही स्टारडम नव्हता. तिथे फक्त एक भयानक तडफडाट, राग आणि एकाकीपणा होता. अथर्व शांतपणे चालत करणच्या जवळ आला आणि अचानक अथर्वने करणचा गळा आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडला. त्याला भिंतीला टेकवले. अथर्व, हे काय करतोयस? वेडा झालास का? करण घाबरून म्हणाला. करण, मला सांग, ती मुलगी कोण होती? अथर्वचा आवाज अत्यंत खोल, कातर आणि रागाने भरलेला होता. कोणती मुलगी अथर्व? तू कोणाबद्दल बोलतोयस? करणने न कळून विचारले. काल रात्री स्वीट नंबर 701 मध्ये आलेली ती मुलगी. तिचे नाव काय आहे? ती कुठे राहते? तिचा फोन नंबर काय आहे? मला आत्ताच्या आत्ता सांग, अथर्व ओरडला. करणने स्वतःची मान सोडवण्याचा प्रयत्न केला. अरे अथर्व, मला काय माहीत? ती तर एका एजंटने पाठवली होती. तुझ्याकडे दररोज कितीतरी मॉडेल्स, ॲक्ट्रेसेस येतात. तू कधी कोणाचे नाव किंवा पत्ता विचारला आहेस का? काल रात्रीही तुझ्यासाठी ते एक रात्रच होती ना? मग अचानक तुला काय झाले आहे? अथर्वने करणला सोडले आणि टेबलावर असलेला काचेचा महागडा जग उचलून समोरच्या भिंतीवर जोराने आदळला. तसे काचेचे हजारो तुकडे फरशीवर विखुरले. ती इतर मुलींसारखी नव्हती करत. अथर्व भिंतीवर हात मारत गरजला. तिने माझ्याकडून प्रसिद्धी मागितली नाही. तिने माझ्या अंगावर तोडके कपडे घालून मला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला नाही. ती तिच्या बाबांच्या उपचारासाठी एका मजबुरीपोटी आली होती. तिने काल रात्री माझ्या हृदयाला स्पर्श केला. मला ती मुलगी कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. जर आज संध्याकाळपर्यंत मला तिची माहिती मिळाली नाही तर मी एकही सिनेमा करणार नाही. माझे सगळे शूटिंग रद्द करून टाक, अथर्व म्हणाला. तसा करण थक्क होऊन त्याच्याकडे बघतच राहिला. ज्या अथर्वने आजवर शेकडो मुलींशी केवळ शारीरिक नाते ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची तोंडही पाहिले नव्हते, तोच अथर्व आज एका अनोळखी साध्या मुलीसाठी असा वेडा पिसावत होता.
दुसऱ्या बाजूला शहराच्या मध्यवर्ती हॉस्पिटलच्या प्रायव्हेट वॉर्डमध्ये अनन्या जहागीरदार तिच्या बाबांच्या बेड शेजारी बसली होती. तिने आज नेहमीप्रमाणे एक साधा लाईट ग्रीन कलरचा सुती कुर्ता आणि व्हाईट लेगिन्स घातलेली होती. तिचे केस पाठीवर साध्या क्लिपमध्ये बांधलेले होते. तिचे डोळे अजूनही थकलेले होते, पण चेहऱ्यावर एक प्रचंड समाधान होते. बाबांच्या मेंदूची अत्यंत गुंतागुंतीची सर्जरी काल रात्री यशस्वी झाली होती. ते आता हळूहळू डोळे उघडत होते आणि शुद्धीवर येत होते. शेजारी तिची आई डोळ्यात आनंदाश्रू घेऊन देवाचे आभार मानत होती. अन्नू, माधव यांनी अतिशय अशक्त आवाजात हाक मारली. तसा अनन्याने घाईघाईने बाबांचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. बाबा, तुम्ही कसे आहात? दुखतंय का कुठे? तिने काळजीने विचारले. मी चांगला आहे बाळा. डॉक्टर म्हणाले की काल रात्री जर 12च्या आत पैसे जमा झाले नसते आणि ऑपरेशन झाले नसते तर मी वाचलो नसतो. बाबांच्या डोळ्यांतून पाणी आले. पण अन्नू, 5 लाख रुपये एका रात्री तुला एवढे पैसे कुठून मिळाले बाळा? तू कोणाकडून कर्ज घेतले आहेस का? त्यांनी चिंतेने विचारले. तसे अनन्याचे हृदय छातीत जोराने धडधडू लागले. तिच्या पायांतील ताकद निघून गेल्यासारखी झाली होती. तिने तातडीने आपली नजर खाली झुकवली. तिच्या डोळ्यांसमोर कालच्या रात्रीचे ते भयानक आणि अत्यंत भावुक प्रसंग तरळू लागले. हॉटेलचा तो भव्य सूट, अथर्वचा तो राजेशाही आणि देखणा चेहरा, त्याचा तो उबदार मंद स्पर्श, तिचे कपडे बाजूला करताना त्याच्या डोळ्यात दिसलेला हळुवारपणा आणि त्यांनी एकत्र घालवलेली ती भावुक रात्र. ते सर्व आठवताच अनन्याच्या अंगावर काटा आला. तिने स्वतःच्या भावना सावरल्या आणि आईबाबांकडे पाहून एक खोटे पण गोड हास्य केले. बाबा, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. तिच्या बुटीकसाठी फ्रीलान्स डिझायनिंगचे काम करते. त्यांनी माझ्या कामावर खुश होऊन मला 5 लाखांचा ॲडव्हान्स दिला आहे. मी हळूहळू कामातून ते पैसे चुकवून टाकेन. अनन्याने खोटे सांगितले. तू आमचे रक्षण करणारा देवदूत आहे जणू. आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. काही वेळाने अनन्या वॉर्डच्या बाहेर आली आणि कॉरिडॉरच्या शांत कोपऱ्यात खिडकीपाशी उभी राहिली. तिने स्वतःचे दोन्ही हात पोटावर घट्ट बांधून घेतले. तिचे मन अजूनही कालच्या रात्रीतच अडकलेले होते. अथर्व देशपांडे, तिने अत्यंत हळू आवाजात ते नाव उच्चारले. तो या देशाचा सर्वात मोठा सुपरस्टार होता. त्याच्या एका इशाऱ्यावर हजारो मुली जीव द्यायला तयार असायच्या. त्याच्यासाठी ती फक्त एका रात्रीची गरज होती, एका कराराचा भाग. पण अनन्यासाठी तिची अब्रू आणि नीतिमत्ता गमावल्याच्या दुःखापेक्षाही अथर्वाने त्या रात्री तिला दिलेला तो आधार, त्याचा तो हळूवार प्रेमळ स्पर्श तिच्या मनात एक अनोखी न मिटणारी हुरहुर निर्माण करून गेला होता. तो मला कधीच शोधणार नाही. त्याच्या जगात माझ्यासारख्या साध्या मुलीला काही स्थान नाही. अनन्याने स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. फिल्म सिटीच्या एका भव्य स्टुडिओमध्ये सिनेमाची शूटिंग सुरू होती, पण वातावरण कमालीचे तणावपूर्ण होते. अथर्व त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसला होता. शूटिंगचे 3 तास उलटून गेले होते, पण तो एकही शॉट नीट देऊ शकत नव्हता. जेव्हा जेव्हा कॅमेऱ्यासमोर नायिका त्याच्या जवळ यायची तेव्हा अथर्वला केवळ आणि केवळ अनन्याचा तो निरागस घाबरलेला चेहरा दिसायचा. डायरेक्टर वैतागले होते, पण देशाचा अव्वल नंबरचा सुपरस्टार असल्यामुळे कोणी त्याला काही बोलण्याची हिंमत करत नव्हते. तब्बल 2 तासानंतर मॅनेजर करण व्हॅनिटी व्हॅनमध्ये धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता. त्याला बघताच अथर्व ताडकन सोफ्यावरून उठून उभा राहिला. करण, काय झाले? तिची काही माहिती मिळाली का? त्याने उत्सुकतेने विचारले. करणने हताशपणे नकारार्थी मान हलवली.
अथर्व, मी त्या दलालबाईचा शोध घेतला, तिला पकडले आणि विचारपूस केली. पण ती बाई म्हणते की त्या मुलीने तिला तिचे खरे नाव, पत्ता किंवा फोन नंबर काहीही दिला नव्हता. तिला फक्त तिच्या बाबांच्या तातडीच्या ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये हवे होते. तिने पैसे घेतले, स्वीटमध्ये आली आणि सकाळी 6 वाजता कोणालाही न सांगता तिथून निघून गेली. तिचा कोणताही सुगावा लागू शकत नाही. एक तास रागात अथर्वने टेबलवर असलेला पाण्याचा ग्लास भिंतीवर फेकून मारला. नाही, ती अशी गायब होऊ शकत नाही. अथर्व गरजला. त्याचे डोळे लाल झाले होते. ती माझी आहे करण. तिने त्या रात्री माझ्या हृदयाला स्पर्श केलाय. आजपर्यंत माझ्या आयुष्यात हजारो मुली आल्या, पण त्या रात्री तिने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले, तिचा तो साधेपणा, मला तिची सवय झाली आहे. तो आता भाऊ होत बोलला. अरे अथर्व, तू वेडा झाला आहेस का? करण त्याला समजावत म्हणाला, तू या देशाचा नॅशनल क्रश आहेस. तू फक्त हाक मार. आज रात्री 10 नवीन सुंदर मॉडेल्स तुझ्या सूटमध्ये हजर होतील. एका साध्या मुलीसाठी तू तुझी कारकीर्द, तुझा सिनेमा धोक्यात घालतोयस. अथर्व करणच्या जवळ आला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मला दुसरी कोणतीही मुलगी नकोय करण. मला फक्त तीच हवी आहे. तिची ती घाबरलेले डोळे, तिचा तो स्पर्श, तिच्या अंगाचा तो गुलाबाचा सुगंध, मला तो पुन्हा अनुभवायचा आहे. जर ती मला मिळाली नाही तर मी खरंच वेडा होऊन जाईल. अथर्वच्या नजरेत कसलाही अभिनय नव्हता. तिथे एक अत्यंत तीव्र वेडेपिसे आकर्षण आणि एकतर्फी वेड स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी दुपारी शहरातील सर्वात प्रसिद्ध ग्रँड पॅलेस हॉटेलमध्ये एक मोठे आंतरराष्ट्रीय फॅशन आणि हँडीक्राफ्ट एक्झिबिशन्स आयोजित करण्यात आले होते. अनन्या तिच्या डिझायनिंगच्या कामात व्यस्त होती. तिने आज स्काय ब्लू कलरचा कॉटनचा एक सिंपल अनारकली सूट घातलेला होता. तिच्या बाबांच्या औषधांचा आणि हॉस्पिटलचा पुढील खर्च भागवण्यासाठी तिला पैशांची प्रचंड गरज होती. म्हणून तिने या प्रदर्शनात स्वतःच्या साध्या डिझाईनचा एक छोटासा स्टॉल लावला होता. ती अत्यंत मेहनतीने ग्राहकांना कपडे दाखवत होती. योगायोगाने त्याच हॉटेलच्या मुख्य VIP बँक्वेट हॉलमध्ये अथर्व देशपांडेच्या नवीन सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा आयोजित करण्यात आला होता. हॉटेलच्या मुख्य लॉबीमध्ये शेकडो चाहत्यांची गर्दी झाली होती. कॅमेऱ्यांचे फ्लॅश धडाधड उडत होते. अथर्व काळ्या रंगाच्या डिझायनर सूटमध्ये 10-12 धिप्पाड बाउन्सर्सच्या गार्डमध्ये लॉबीतून चालत होता. चाहते त्याचे नाव ओरडत होते, पण अथर्वचे लक्ष कशातच नव्हते. त्याची नजर शून्यात होती. तो अजूनही त्याच अस्वस्थतेत जगत होता. अथर्व लॉबीतून पुढे जात असताना अचानक वातानुकूलित हॉटेलच्या हवेच्या एका झुळकीसोबत तोच परिचित सुगंध त्याच्या नाकात शिरत. गुलाबाचा आणि साध्या सुती कपड्यांचा मंद नैसर्गिक सुगंध. अथर्वचे पाऊल हवेतच थबकले. त्याचे हृदय वेदनाने धडधडू लागले. हाच तो सुगंध. त्याने घाईघाईने मागे वळून पाहिले. सर, काय झाले? बाउन्सरने विचारले. पण अथर्वने कोणाचेही ऐकले नाही. तो चाहत्यांची आणि सुरक्षा रक्षकांची गर्दी बाजूला सारत उलट्या दिशेने धावू लागला. तो वाजताला एक्झिबिशन्स हॉलच्या एका कोपऱ्यातील स्टॉलकडे घेऊन जात होता. अथर्व गर्दीतून मार्ग काढत तिथे पोहोचला आणि एका स्टॉलसमोर येऊन थांबला. तिथे कपड्यांची घडी घालत उभी असलेली स्काय ब्लू कलरच्या सिंपल अनारकली सूटमधील अनन्या त्याला दिसली. तसे तिला बघताच अथर्वचे डोळे मोठे झाले. त्याचे श्वास रोखले गेले. 2 दिवसांपासून ज्या मुलीच्या शोधात तो वेडा झाला होता, ती साक्षात त्याच्यासमोर उभी होती. तिचे तेच साधे रूप, तीच निरागस कांती आणि तोच मंद सुगंध. अनन्या स्टॉलवरील कपडे नीट करत असताना अचानक तिच्या पाठीमागे कोणीतरी येऊन उभे राहिल्याचा भास तिला झाला. तिच्या अंगावर तोच अत्यंत महागड्या
आलिशान परफ्यूमचा परिचित सुगंध आला, जो काल रात्री सूट 701 मध्ये तिच्या श्वासात भरला होता. अनन्याच्या संपूर्ण शरीरातून भीतीची, संकोचाची आणि एका अनामिक ओढीची तीव्र लाट पसरली. तिने थरथरत्या मानेने मागे वळून पाहिले आणि बघते तर काय, तिच्या अगदी जवळ साक्षात अथर्व देशपांडे उभा होता. त्याचे डोळे तिच्यावरच खिळलेले होते. त्याच्या नजरेत कसलाही राग नव्हता, तर अथांग वेळ, तळफळाट आणि तीव्र आकर्षण होते. तुम्ही? त्याला बघून अनन्याचा आवाज घशातच अटकला. तिचे डोळे भीतीने मोठे झाले आणि ती 2 पावलं मागं सरकली. अथर्वने एका क्षणाचाही विचार न करता तिचा नाजूक हात आपल्या हातात घट्ट धरला. सर, हे काय करताय? सोडा मला, अनन्या घाबरून म्हणाली. पण अथर्वने तिचे ऐकले नाही. त्याने तिला केचर स्टॉलच्या मागे असलेल्या प्रायव्हेट ट्रायल रूममध्ये नेले. आत शिरून लाकडी दरवाजा जोराने बंद केला आणि आतून कडी लावून घेतली. ट्रायल रूमची ती लहानशी अंधुक प्रकाशाची जागा. अनन्या भीतीने आणि संकोचाने भिंतीला टेकून उभी राहिली. अथर्वने आपले दोन्ही मजबूत हात तिच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर ठेवले आणि तिच्या अगदी जवळ येऊन तिला आपल्या शरीराच्या घेऱ्यात पूर्णपणे कैद केले. दोघांच्याही छातीची धडधड इतकी वेगात होती की त्या लहानशा खोलीत तो स्पष्ट आवाज ऐकू येत होता. अथर्व सर, प्लीज, हे चुकीचे आहे, मला बाहेर जाऊ द्या, अनन्या थरथरत्या आवाजात मान खाली झुकवून म्हणाली. तिची छाती अतिशय वेगाने वर खाली होत होती. अथर्व तिच्या आणखी जवळ आला. त्यांच्या चेहऱ्यांमध्ये अवघ्या काही इंचाचे अंतर उरले होते. अथर्वने आपली उबदार बोटे हळूच तिच्या गालावर ठेवली आणि तिचा चेहरा वर केला. त्याचा तोच ओळखीचा मऊ आणि भावूक स्पर्श अनुभवताच अनन्याच्या शरीरातून एक नाजूक शिणशिणी गेली. तिने नकळत आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तू अशी न सांगता कशी निघून गेलीस? अथर्वचा आवाज अत्यंत खोल, कातर आणि भावूक झाला होता. तुला माहीत आहे, त्या रात्रीनंतर माझी 1 मिनिटही झोप झाली नाहीये. मी वेड्यासारखा संपूर्ण शहरात तुला शोधत होतो. माझ्या डोळ्यांसमोर, माझ्या श्वासात फक्त आणि फक्त तूच आहेस. अनन्याने हळूच डोळे उघडले. तिने अथर्वच्या डोळ्यात बघितले. तिथे देशाचा सुपरस्टारचा कसलाही गर्व नव्हता. तिथे केवळ एका पुरुषाचे तिच्यासाठी असणारे वेडेपिसे प्रेम आणि तळफळाट स्पष्ट दिसत होता. सर, ती माझी मजबुरी होती. बोलताना अनन्याच्या डोळ्यातून एक अश्रू गळाला. माझ्या बाबांचे ऑपरेशन होते. मला पैशांची गरज होती, म्हणून मी तो करार केला. पण मी अशी मुलगी नाही आहे सर. मी माझी आबरू विकली, पण मी रोज रोज असे करू शकत नाही. प्लीज मला सोडून द्या. अथर्वने अत्यंत कोमलतेने आपल्या अंगठ्याने तिच्या गालावरील अश्रू पुसला. मला माहीत आहे तू अशी मुलगी नाहीस, अथर्व तिच्या ओठांच्या अगदी जवळ जात अत्यंत हळुवारपणे म्हणाला. म्हणूनच तू माझ्या मनातून जात नाहीयेस. रोज माझ्याकडे अनेक मुली येतात, पण त्या रात्री तू मला जे दिले, तो भावनिक स्पर्श, ती सात्विकता आजपर्यंत मला कोणीच देऊ शकले नाही. मला तुझा तो साधेपणा, तुझा तो स्पर्श पुन्हा अनुभवायचा आहे. अथर्वने तिची मान किंचित मागे झुकवली आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तो किसचा स्पर्श इतका तीव्र, रोमांटिक आणि भावूक होता की अनन्याच्या मनातील सर्व विरोध क्षणाक विसरून गेला. अथर्वने तिची कंबर आपल्या बाहूंमध्ये घट्ट आवळून धरली आणि तिला स्वतःच्या आणखी जवळ खेचले. अनन्याने नकळत तिचे दोन्ही हात अथर्वच्या काळ्या सूटच्या खांद्यावर ठेवले आणि तिची बोटे त्याच्या कपड्यांना घट्ट आवळू लागली. अथर्व घाई करत नव्हता. तो अत्यंत हळुवारपणे तिच्या ओठांचा रस घेत होता. तिच्या साध्या ड्रेसवरून आपले उबदार हात फिरवत तिच्या पाठीला कुरवाडत होता. अनन्याच्या तोंडून एक लहानसा थरथरता सुस्कारा बाहेर पडला. खोलीतील त्या अंधुक प्रकाशात त्या दोघांचे श्वास एकमेकात मिसळले होते. काही मिनिटांच्या त्या तीव्र आणि हळुवार रोमांसनंतर
अथर्व किंचित मागे झाला. त्याचे श्वास अजूनही वेगात चालले होते. त्याने त्याच्या सूटच्या आतल्या खिशातून एक महागडे चेकबुक काढले. त्याने त्यावर स्वतःची सही केली आणि ते चेकबुक अनन्याच्या थरथरत्या हातात ठेवले. तुला जितके पैसे हवे आहे तितके यावरली, अथर्वने अतिशय भावूक पण ठाम आवाजात तिची नजर स्वतःकडे वळवत म्हटली. 10 लाख, 5 लाख, 50 लाख किंवा 1 कोटी, पण मला तू पुन्हा हवी आहेस. तू पुन्हा माझ्यासोबत माझ्या स्वीटमध्ये रात्र घालवायचीस. त्याचं बोलणं ऐकून अनन्या निशब्द झाली. तिच्या हातात तो रिकामा सही केलेला चेक होता आणि समोर या देशाचा सर्वात मोठा सुपरस्टार तिच्या एका रात्रीसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार उभा होता. तिच्या बाबांच्या पुढील उपचारासाठी, औषधांसाठी अजूनही पैशांची प्रचंड गरज होती. एका बाजूला तिचा स्वाभिमान आणि नीतिमत्ता उभी होती, तर दुसऱ्या बाजूला अथर्वच्या या डोळ्यातील अथांग वेडेपिसे आकर्षण आणि तिची गरिबी. अनन्याने थरथरत्या हातांनी अथर्वच्या डोळ्यात पाहिले. तिथे केवळ शारीरिक वासना नव्हती, तर एक वेडेपिसे, तीव्र, भावनिक नाते जुळवण्याची तडफ स्पष्ट दिसत होती. तर मित्रांनो, कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.